श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तुम्ही कधी लक्ष दिलंय का एका साध्या दोऱ्यावर जो कुठलाही शोभेचा नसतो तरी प्रत्येकाच्या कमरेला असतो. कधी लाल कधी काळा आणि लोक त्याला करदोडा तसेच करगुटा देखील म्हणतात. हा दोरा खरंच इतका साधा आहे का की त्यामागे काही लपलंय एक गूढ रहस्य, एक हजारो वर्षांचा इतिहास. चला तर आज आपण हा इतिहास उलगडणार आहोत. करदोड्याचं खरं रहस्य आपण सगळ्यांनी पाहिले. गावात, शहरात, घरात, मंदिरात, अगदी लहान मुलांच्या कमरेला बांधलेला तो दोरा, गरोदर स्त्रियांच्या पोटावर लपेटलेला तो कापसाचा धागा, आजारी माणसाच्या कमरेला कधी मंत्र म्हणत बांधलेला तो लाल काळा दोरा. पण तुम्ही कधी विचार केलाय का हा करदोडा का बांधतात? हा फक्त परंपरेचा भाग आहे की त्यामागे काही खोल अर्थ आहे? हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आपले पूर्वज जंगलात राहायचे तेव्हा त्यांना माहीत होतं की या विश्वात दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा जास्त आहे ऊर्जा शक्ती आणि सूक्ष्म शक्तींचा खेळ. त्या काळात माणसाच्या शरीराला संरक्षण देण्यासाठी 3 ठिकाणं निवडली गेली: कपाळ, छाती आणि कंबर. कपाळावर तिलक लावलं जायचं बुद्धी आणि आत्म्याचे रक्षण करण्यासाठी. तसेच छातीवर यंत्र बांधलं जायचं हृदय आणि भावनांचं संरक्षण करण्यासाठी. आणि कमरेवर बांधला जायचा तो म्हणजे करदोडा. पण हा फक्त कंबर याचं उत्तर आहे. आपल्या शरीरात प्राचीन योगशास्त्रात सांगितलंय की कमरेखालील भागात आहे मूलाधार चक्र. हा चक्र आहे आपल्या शरीराचा पाया. जसं घराला मजबूत पाया लागतो तसा आपल्या शरीराला हा मूलाधार चक्र. जर हा चक्र असंतुलित झाला तर माणूस अस्वस्थ होतो. शारीरिक आजार, मानसिक तणाव आणि एक अस्पष्ट भीती त्याला घेते. करदोडा हा त्या चक्राचं संरक्षण करतो. जसं इलेक्ट्रिक वायरला इन्सुलेशन लागतं तसं आपल्या सूक्ष्म ऊर्जेला लागतो हा दोरा. पण हा दोरा नेहमीच लाल किंवा काळाच का असतो? लाल रंग हा आहे शक्ती, जीवन आणि चेतनेचा प्रतीक. लाल रंग आपल्या रक्तासारखा जो आपल्याला जिवंत ठेवतो. आणि काळा आहे तो म्हणजे नकारात्मक शक्तींपासून संरक्षण. काळा रंग शोषून घेतो सगळ्या वाईट ऊर्जा. हा लाल आणि काळ्याचा कोंबो एक वाढवतो दुसरा वाचवतो. आठवतं का तुम्हाला तुमच्या आजीचं बोलणं? पोरी लग्नात करदोडा बांध, नजर लागू नये. पण हे फक्त नजर टाळण्यासाठी नव्हतं. हे होतं एक अदृश्य कवच जो त्या नववधूला सगळ्या संकटांपासून वाचवायचा. लग्नानंतर स्त्रीच्या आयुष्यात येणारी जबाबदारी, तिच्या शरीरात होणारे बदल, या सगळ्यांना सामोरं जाण्यासाठी तिला लागायचं हे संरक्षण. आता तुम्ही म्हणाल हे सगळं जुनाट वाटतंय, पण थांबा, यात आहे विज्ञानही. कंबर ही आहे आपल्या शरीराची ओव्हर एनर्जी झोन. इथे आहे आपलं ब्लड सर्क्युलेशन, हार्मोनल बॅलन्स आणि पाचन यंत्रणा. कापसाचा करदोडा विशिष्ट रंगाचा, विशिष्ट पद्धतीने बांधलेला हा आहे एक सूक्ष्म प्रेशर थेरपी. जसा आपण आजकाल बेल्ट वापरतो तसा हा दोरा कमरेला हलक दाब देतो. रक्तप्रवाह सुधारतो, पोटाला आधार मिळतो आणि शरीराला स्थिरता येते. चला तुम्हाला सांगते एक प्राचीन कथा. हिमालयात राहणाऱ्या एका ऋषींच्या आश्रमात एक शिष्य होता. वरून खूप हुशार होता, पण त्याला नेहमी भीती वाटायची. रात्री त्याला स्वप्न पडायची, विचित्र स्वप्न. त्याच्या गुरूंनी त्याला एक लाल काळा दोरा दिला आणि सांगितलं हा दोरा बांध आणि रात्री निर्भय झोप. वरूणने तो दोरा बांधला आणि खरंच त्याची भीती गायब झाली. कारण त्या दोऱ्याला मंत्राने सिद्ध केलं होतं आणि त्या मंत्राने त्याच्या मनात विश्वास निर्माण केला होता. करदोडा फक्त एका वयासाठी नाही. लहान मुलांना का बांधतात? कारण त्यांची ऊर्जा नाजूक असते. गरोदर स्त्रियांना का बांधतात? कारण त्यांच्या शरीरात एक नवजीव वाढत असतात. आजारी माणसांना का बांधतात? कारण त्यांच्या शरीर कमकुवत असतं. हा दोरा आहे एक रक्षा कवच जो प्रत्येक संकटात साथ देतो. आता तुम्ही म्हणाल हा सगळा अंधश्रद्धेचा प्रकार आहे. खरंच का? मग जरा विचार करा. आजच्या काळात आपण बायोमॅग्नेटिक ब्रेसलेट वापरतो, पायात कॉपरचे अँकलेट्स घालतो आणि मेडिटेशनसाठी क्रिस्टलचा वापर करतो. मग हा साधा कापसाचा दोरा का नको? हा आहे आपल्या पूर्वजांनी दिलेलं एक सुपर टेक्निकल प्रोटेक्शन सिस्टीम, ज्याचं रूपांतर एका साध्या दोऱ्यात झाले. एक गाव होतं, नाव होतं सूरजपूर. तिथे एक बाई होती सावित्री. सावित्रीचं मुलं नेहमीच आजारी पडायची. डॉक्टर, औषधं काहीच काम करत नव्हते. शेवटी गावातल्या एका वृद्ध बाईने तिला सांगितलं, सावित्री तुझ्या मुलाला करदोडा बांध. सावित्रीने तसं केलं. मंत्र म्हणत लाल काळा दोरा बांधला आणि आश्चर्य, मुलाची तब्येत सुधारायला लागली. हा चमत्कार होता की विश्वासाचा खेळ? कदाचित दोन्ही आज आपण
म्हणतो हा काय जुनाट प्रकार आहे, पण हा जुनाट नाही, हा आहे हजारो वर्षांचा अनुभव, विज्ञान आणि विश्वास यांचा संगम। आजही अनेक गावांमध्ये करदोडा बांधण्याची प्रथा आहे आणि आश्चर्याची गोष्ट आधुनिक विज्ञानही त्याला दुजोरा देत रंगाचा प्रभाव, दाबाचा प्रभाव आणि विश्वासाचा प्रभाव या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होतो। आणि हे फक्त आपल्याच संस्कृतीत नाही, जगभरात अशा प्रथा आहे। जपानमध्ये उमामोरी नावाचं टाईट, लॅटिन अमेरिकेत लाल धागे आणि आफ्रिकेत कौच म्हणून बांधले जाणारे दोरे, सगळ्यांचे उद्दिष्ट एकच, संरक्षण। मग आपला करदोडा इतका वेगळा आहे का? तर हा आहे मानवजातीच्या एकत्रित शहाणपणाचा एक भाग। आपल्याला जेव्हा भाऊबीजेच्या वेळेस आपली बहीण करदोडा देत असते तेव्हा तो आपण बांधत असतो। अगदी आपल्याला माहीतही नसतं की यामुळे काय होतं आणि काय नाही, पण आपली आजी नेहमी सांगते की करदोडा नेहमी बांधून राहायचा, त्यामुळे आपण हा करदोडा बांधत असतो। तर तुम्ही पण करदोडा जरूर वापरायलाच पाहिजे। या साध्या दोऱ्यामध्ये एक वेगळीच ताकद आहे, जी ताकद आहे विश्वासाची, परंपरेची आणि आपल्या पूर्वजांच्या प्रेमाची। तर आता तुमचं मत काय आहे? अंधश्रद्धा की अदृश्य शक्तीचा कवच? हा आहे फक्त एक दोरा की हजारो वर्षांचा इतिहास? हा आहे परंपरेचा भाग की विज्ञान आणि विश्वासाचा संगम? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।